नाशिक गुजरात महामार्गावरील सावळ घाटाचं रुंदी करण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं मुख्य महामार्गावरून वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि भाजीपाला वाहतूक करणारी लहान मालवाहू वाहनं पर्यायी मार्ग म्हणून ब्रिटिशकालीन सावळ्या पावळ्या घाट मार्गाचा वापर करतात. मात्र हा घाट तीव्र उताराचा आणि धोकादायक असल्यानं या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढत आहे. पंढरपूरहून नाशिक मार्गे गुजरातकडे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन चालकाचं उताराच्या वळणावर नियंत्रण सुटल्यानं पिकअप थेट 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळलाय. घटनेमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं पिकअप एका झाडाला अडकल्यामुळे आणखी खोल दरीत जाण्यापासून बचावलाय. या अपघातामुळे टोमॅटो मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वाहन चालक थोडक्यात बचावलाय. सध्या सावळा घाटातील रुंदीकरणाच्या कामामुळे रस्ता चिखलमय झालाय. अनेक ठिकाणी अवजड वाहनं बंद पडणं, तीव्र वळणावर वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परिणामी पेठ तालुक्यातील नागरिक, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, रोजंदारीसाठी नाशिक तसंच गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. विशेष म्हणजे भाजीपाला वाहतूक करणारी अनेक पिकअप वाहनं वेळ वाचवण्यासाठी आणि लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नातून या घाटातून भरधाव वेगानं वाहनं चालवत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढलाय. स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गानं सावळ्या पावळ्या घाटात वेग मर्यादा काटेकोरपणे लागू करावी. पोलिसांनी नियमित गस्ती घालावी. धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे, इशारा फलक आणि आवश्यक सूचना तातडीनं राबवण्यात याव्यात अशी मागणी केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ.